अनेक पैलवान लढले या मैदानाला आणि भारताचा नंबर 1 चा पैलवान लढतो सिकंदर शेख. पट काढलेला होता भूपेंद्रनं, हल्ला झुकवला महाराष्ट्र केसरी सिकंदरला. 42,000 खेडेगाव, 352 तालुका आणि 37 जिल्हा त्यातून कुस्ती महोत्सव घडत असतो आणि त्यातून महाराष्ट्र केसरी होत असतो. आणि हा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला आणि सगळ्यांनी गदा खांद्यावर घेतला असं वाटायला लागला. असा सिकंदर शेख एका हमालाचा पोरगा, हमालाचा गरीबागरीब पैलवान घडत असतो. गरीबागरी वडे मोहळा हमाली करतात आणि सगळं दिवस त्या पोरा दिवस खेळ चांगला होण्याचा प्रयत्न, कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे भूपेंद्रचा. पंचायत राजेंद्र शिंदे दातारी शहाजी पवार किल्ले पडून जाण्याचा प्रयत्न सिकंदरचा. कुस्ती जोन यांच्या वतीला उत्कृष्ट कॉमेंट्री चालाय. कुस्ती जीवनचे संघटक खटाव तालुक्याचे प्रतिनिधी माननीय दादासाहेब पेठ यांच्या वतीला कॉमेंट्रीला 100 रुपये आला आहे. कब्जा घेतला आता निघून जाण्याचा प्रयत्न आहे सिकंदरचा. गरीबागरी म्हणलं मर्दुनिक आणि पुरुषार्थानं आणतो. दस्तरंग फिरतोय गार 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 गार. एक पट उचललेला आहे, पवित्र उचललेला आहे. अनेक जण अंदाज बांधायला लागलेलो आहे. मुंबई कल्याणचा बांधतात तसा. टाळा टाळा टाळा. मर्दुनिक आणि पुरुषार्थ जोपासणारं गाव वरून गावाला गावपण आलं. गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, मोलमजुरांची पोरं लढून गेली, प्रसाद घेऊन गेली भैरवनाथाचा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला. कष्टी सगळी तर हजर आहे. चौदंडी चालू झाल्या. एकदा धरून आणलं तर सिकंदरला आणि त्यातून निघून गेला सिकंदर. डोक्यात ते गारगार गारगार गार विचार फिरताय. डोक्यात ते गारगार विचार. अशा कुस्त्या, असं मैदान, रंगलेलं मैदान, वरुडचं मैदान, तालुका खटाव, जिल्हा सातारा याच मैदानाला हद्दीला मारलं होतं. ते अनेक चित्र डोळ्यासमोर उभा राहिली. असाच हदी उंचा पुरवता सिकंदर शेख